नमस्कार मित्रांनो, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर आपलं मराठी वैद्य चॅनल मध्ये स्वागत करतो। आजपासून कुठल्या आजाराला भ्यायचं नाही। थायरॉइड म्हणजे काय सांगा बरं? ग्रंथी अनबॅलन्स होतात। कशामुळे होतात? काय करता तुम्ही? महिलांना कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे का? मावा खाता, गुटखा खाता, पण घशात कॅन्सर आहे, स्तनाचा कॅन्सर आहे, गर्भाशयात कॅन्सर आहे, योनी मार्गात सुद्धा कॅन्सर आहे। काय करता तुम्ही? हे कशाने होतं माहितीये का? हीट, अनावश्यक अन्न खाल्ल्यामुळे हीट वाढते, झोप नीट नसल्यामुळे हीट वाढते। आणि महिलांच्यासाठी महिला स्वास्थ्य फाउंडेशन आमचं आहे, माई चालवतात, मला वाटतं फोटो मी मगाशी बघितला आहे बघा, त्या पण चालवतात, त्या याच्यावरती खूप छान माहिती देतात। महिलांना एक विनंती करतो, माता भगिनींना एक मोबाईल नंबर लिहून घ्या, त्याच्यावरती फोन करा, तुम्ही माईंशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता, त्याच्यावरती फोन करू। कारण कसं आहे, खूप सगळ्या गोष्टी मी बोलू शकतो, माहिती आहे, पण मर्यादा असल्यामुळे मला बोलता येत नाही। महिलांचे बरेच प्रश्न असे आहेत की ते तुमच्या मनाला भेडसावत राहिलेले आहेत, आणि त्यानं तुम्ही काय करताय? मुलांच्याकडे लक्ष नाही, नवऱ्याकडे लक्ष नाही। मग नवरा पण म्हणतोय काय, पहिलं बायको व्यवस्थित होती, हल्ली जरा खुळ्यासारखंच वागायला लागली, तिचे हार्मोन्स इनबॅलन्स व्हायला लागले, तुम्ही समजून घ्या। आणि अशा वेळेस हे कसं आपण टाळू शकतो, ह्यात आपण कसं राहू शकतो, कॅन्सरचं प्रमाण आपण कसं टाळू शकतो, प्रमाण कसं कमी करू शकतो, ह्याच्याबद्दल सगळं, किंवा होऊ नये म्हणून काय करता येईल का आपल्याला, ह्याच्यासाठी तुम्ही प्रश्न विचारू शकता, माहिती विचारू शकता। महिलांच्या सगळ्या गोष्टींसाठी एक फोन नंबर सांगतो, 99 21 57 70 33। तुम्ही पण लिहून घेतला तर चालेल, आपल्या घरी पण असू शकतं, कोण नाही कोण, तुम्ही विचारलं तर चालेल, फक्त सांगायचं माझी टीम असते, आम्ही असतोय तिथं। तुम्हाला जर घरगुती उपाय पाहिजे असेल, घ्या, खरंच नंबर लिहून घ्या, या नंबरवरती फोन करा, 99 21 57 70 33, 99 215 77 033 या नंबरवरती फोन करायचा। सगळे घरगुती उपाय विचारायचे, काय तुमच्या मनातल्या शंका असतील तर विचारा, त्याला एकही रुपये चार्ज नाही, फ्रीमध्ये आहे। तुमच्या फोनला बिल येईल तेवढंच, रिचार्ज मारला असेल तेच, आम्हाला 1 रुपया नको, आम्ही पैशासाठी मरत नाही, कारण आम्हाला माहिती आहे पैसे आम्ही काही संगत येणार नाही। नंबर एकदा सांग, 99 21 57 70 33 70 33 33। तर खरंच या नंबरवरती फोन करा, सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या वेळेत मी किंवा माई असतोय, आमची टीम असते, तुम्ही बोलू शकता, तुम्ही घरगुती उपाय विचारू शकता। घरच्या घरी करायचं, हे खूप दवाखान्याला पैसे घालत बसायचं नाही, घरच्या घरी केल्यानंतर खरोखर मजबूत आपण चांगलं राहू शकतो। मेन म्हणजे हसत खेळत राहणे। घरगुती उपायांमध्ये सांगतो, केसांसाठी बरीच महिला परेशान असतात बघा, केस गळती वगैरे असते, केस लांब सडक हवे असतात, पण काय करायचं? झोप नीट घ्यायची। आता झोप नीट घेण्यासाठी तुम्ही म्हणा काय इलाज सांगा, एकच इलाज आहे, बस मेलो म्हणायचं, झोपून टाकायचं, विचारच करायचा नाही कुठे, ते डोक्यात विचाराचं खूळ सोडायचं आणि झोपायचं। तुम्ही झोपताय, मेंदू झोपत नाही, मेंदू मग तुम्हाला वेगवेगळे स्वप्न दाखवत राहतो। तर आज बंद करणे, आजपासून निवांत झोपून टाका। झोप शांत झाली की 80% आजार कमी होतात, हे लक्षात घ्या। मोबाईल वगैरे वापरू नका। ज्यांना झोप पाहिजे, ज्यांना शुगरचा त्रास आहे, मी अनेक आजारांवरती एक इलाज अशा पद्धतीने आज सांगेन, खरं सांगायचं, ज्यांना शुगरचा त्रास आहे, ज्यांना बीपीचा त्रास आहे, ज्यांना केस गळतीचा त्रास आहे, केस लांब सडक हवे, ज्यांना केस म्हणजे पाहिजे असतात ना, केस गळती थांबवायचे, त्यांनी काय करायचं? खोबरेल तेल साधं घ्यायचं, साध्या गाण्यावरचं साधं खोबरेल तेल घ्यायचं, कडुलिंबाची पानं त्यात भरपूर घालायची, त्याच्यात जास्वंदाचं पान घालायचं, जास्वंदाचं 1 किंवा 2 पान घालायचं, आणि त्याच्यात आवळा घालायचा। आवळा माहिती आहे ना, मोर आवळा मोठा, तो थोडासा तुकडे करायचे किंवा खिसून त्यात टाकायचं, आणि हे तेल कडक उकळवायचं, हे हिरव्या रंगाचं तेल तयार होईल। वस्त्रगाळ करायचं, एक दिवस झाकून ठेवायचं, 1 दिवसानंतर हे वस्त्रगाळ करायचं, तो चोथा जो आहे तो सुद्धा पिळून काढायचा, तो सुद्धा त्यात अर्क असला पाहिजे। आणि हे अशा पद्धतीचं तेल आठवड्यातून एकदा किंवा 2 वेळा जास्तीत जास्त लावायचं। शुगरच्या पेशंटनी तरी सगळ्या हातापायाला, अंगाला, पोटाला लावलं ना, तर शुगरच्या पेशंटला खूप याचा फायदा होतो। मेन म्हणजे झोप शांत लागते, हे तेल लावल्याबरोबर झोप शांत लागते।
बॉडीमध्ये जी पचन संस्था आहे ती चांगली चालते आणि त्यामुळे केस गळती कमी होते, उष्णता कमी होते. शुगर कमी होण्याचं कारण आहे, उष्णता कमी झाली की शुगर ऑटोमॅटिक कमी व्हायला लागते. अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता. झोप शांत झाल्यामुळे हृदय सुद्धा खूप छान चालतं, बीपीचा त्रास कमी होऊन जातो. आवळा जो आहे तो केस तुमचे लांब सडक करतो. केसांच्या मुळाचं कॅल्शियम आहे हा आवळा वाढवतो त्यातलं आणि त्यामुळे तुम्हाला ते केस लांब सडक होतात, केस गळती कमी होऊन जाते. ज्यांचं अर्ध डोकं दुखतंय, अर्ध शिशीचा त्रास आहे, त्यांनी कच्चा पेरू उघडायचा आणि लेप लावायचं, जी बाजू दुखते ती 10 मिनिटांमध्ये डोकं दुखायचं थांब. ज्यांना सायन्याचा त्रास आहे, सायन्या सर्दी साचून राहिली असते, नेहमी डोकं जड झाल्यासारखं होतंय, डोळे लोड आल्यासारखे नेहमी असे होतात, दिसायला जरा ब्लर दिसायला लागतंय, तर अशा लोकांनी गुळ आणि सुंठ समप्रमाणात उगाळायचं, लिक्विड टाईप करायचं, नाकात सोडायचं, ओढायचं आणि शिंपरून टाकायचं. लगेच शिंकरल्याबरोबर सगळा कप असतो तो निघून जातो. कोमट कोमट घालायचं आणि ओढायचं, त्याबरोबर शिंकरायला लागायचं. शिंकरल्याबरोबर सगळं सर्दी निघून जाते, सायनस निघून जाते. अर्ध्या तासानंतर परत एकदा करायचं, परत आयुष्यात कधी सायनसचा प्रॉब्लेम होणार नाही, हे लक्षात ठेवायचं. तर अजून सांगायचं तर दात मजबूत ठेवायचं. शरीर मजबूत करायचं असेल तर श्रवणक्रिया व्यवस्थित असावी लागते, म्हणजे चावण्याची कॅपॅसिटी, बाईट आपला व्यवस्थित पाहिजे. तर तो एक घास 32 वेळा चावा म्हणतात. 32 दात आहेत ना, 32 वेळा चावा म्हणतात. कोण चावत नाही खरं सांगायचं. हल्ली नुसतं मऊ मऊ घ्यायचं आणि डायरेक्ट गिळायला बघायचं, त्यामुळे सुद्धा लाळ व्यवस्थित मिक्स होत नाही, त्यामुळे सुद्धा पचन संस्था बिघडते आणि दातही मजबूत राहत नाही. आमच्या लहानपणी बघितलं तर आमचं सगळ्यात जास्त खायला मिळायचं तो ऊस. आता हल्ली ऊस खाणारी मुलं सुद्धा मिळत नाहीत, कारण ऊस खाल्लं तर त्या ऊसातच दात घुसतील मला वाटते. तर अशा पद्धतीचं आहे. तर विनंती करतो, पेरूचं पान घ्यायचं, एक तांब्याभर पाण्यामध्ये टाकायचं, 1 किंवा 2 पान घ्यायचं, त्याच्यात 1-2 लवंग घालायचे, हे पाणी कडक उकळवायचं, गाळून घ्यायचं, त्याच्यावर तुरटी फिरवायची आणि त्याला चूळ भरायची. आठवड्यातून 1दा किंवा 2 वेळा करा. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत दात हलणार नाहीत, पडणार नाहीत, किडणार नाहीत, दुखणार नाहीत. करून बघा या गोष्टी. आता थायरॉइडसाठी महिला वर्ग फार परेशान आहे. थायरॉइड हा रोग म्हणू शकत नाही माझ्या दृष्टिकोनातून. तुमच्या दृष्टिकोनातून असू शकतोय, काही असू शकते, कारण हा रोग आहे तर मग पहिला कुठे होता, आता होण्याचं कारण काय? आता पुरुषांना सुद्धा थायरॉइड काय प्रकार आहे? तुम्ही माहिती घेतली का? वजन वाढलं म्हणजे झालं का? उष्णता वाढते ऍक्च्युली, त्यामुळे ग्रंथी अनबॅलेन्स होतात. उष्णता वाढल्यानंतर आपण शाळेत शिकलोय की एखाद्या वस्तूला उष्णता दिली तर ती वस्तू काय होते? प्रसरण पावते. बरोबर आहे का नाही? विज्ञानात शिकलोय का नाही आपण? तसंच बॉडीमध्ये हीट जास्त झाली तर ते सगळं मसल्स वगैरे प्रसरण पावतात. महिला वर्ग जाड होतो, कारण तेच आहे की थायरॉइडमुळं ग्रंथी अनबॅलेन्स होतात आणि त्यामुळं थायरॉइड म्हणजे काय, उष्णतेमुळे ग्रंथी अनबॅलेन्स होतात आणि शरीर फुगायला लागतं. काही जणींचं पाक मिटायलाच लागतं. मग त्याला कसलं थायरॉइड म्हणायचं? तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणे. हे डोक्यातनं सगळी खुळं काढायची. पाया पडतो तुमच्या, खरोखर पाया पडतो की डोक्यातनं सगळी खुळं काढायची. मी त्या क्षेत्रात काम करतोय, मी खूप वाचन केलंय. आपल्या जुन्या ग्रंथांमधली खरी माहिती आहे, ती खरी माहिती जुन्या ग्रंथातली वाचायचं. काही असू दे, वाचल्याशिवाय लक्षात ठेवायचं अजिबात. लक्षण असल्याशिवाय आजार मान्य करायचं नाही, तर लक्षण पाहिजे. तर उष्णता, नारळीच्या मुळ्या घ्यायच्या, साधारण बोटाच्या 2 पेरा इतक्या, 4 ते 5 तांब्याभर पाण्यामध्ये टाकायचं, हे कडक उकळवायचं. आपणही केलं तर चालतंय आणि गडगड 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 करायचं आणि थुंकून टाकायचं. 2 महिने चुकवायचं नाही. आयुष्यात परत थायरॉइड झाला तर विचारा मला, करून बघा आणि मग सांगा. चॅलेंज आहे माझं, ह्या गोष्टी करायच्या.